परंडा तालुक्यातील आजही अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा। परंडा शहराला जोडणारे सर्वच रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद। वडनेर येथील काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते, त्यांना रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू करण्यात आले। देवगाव वडनेर येथील नागरिकांचे आजही जनजीवन विस्कळीत। चांदणी धरण आणि खासापुरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने देवगाव आणि वडनेर या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। तसेच पुराच्या पाण्यामुळे देवगाव आणि वडनेर येथील नागरिकांच्या नागरी वस्तीत पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काल दिवसभरात 25 ते 30 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली। काही नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्यात आले, तर काही नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांकडून नागरिकांचे पुराच्या पाण्यातून रेस्क्यू करण्यात आले। देवगाव वडनेर येथील पुराची परिस्थिती काल दिवसभरात ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे आजही पुराची परिस्थिती पाहायला मिळत आहे। तसंच पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळेच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात नदीपात्रात केला जातोय। त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांना पाण्याच्या पुराचा फटका बसताना पाहायला मिळतोय। नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरातील साहित्याचं मोठं नुकसान झाले। आता याच नागरिकांना मदतीची गरज आहे। शासनाच्या माध्यमातून नागरिकांना लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। धाराशिव जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी गावातील नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। परंतु परंडा तालुक्यातील देवगाव व वडनेर येथील पूर परिस्थिती आजही कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि चांदीला एवढं पाणी असलं का